ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वाढत्या शहरीकरणामुळे सापांच्या बऱ्याच जाती दुर्मिळ व नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। त्यात अंबरनाथमध्ये 10 ते 12 वर्षांनी जाड रेती सर्प हा निमविषारी साप आढळून आल्याने वन्यजीव प्रेमींसाठी ही अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बाब आहे। या जातींचे संवर्धन व्हावे यासाठी सर्पमित्र शुभम पाटील हे बऱ्याच वर्षांपासून काम करतात। त्यांना हा साप लोकनगरी परिसरात आढळून आला। याची माहिती होताच त्यांनी तो वनपरिक्षेत्र बदलापूर येथे रजिस्टर करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलाय। अंबरनाथमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे गेले कित्येक दिवस काही सापांच्या प्रजाती या नष्ट होत चाललेल्या होत्या आणि आम्हाला त्याच्यामध्ये एक दुर्मिळ प्रजातीचा साप हा एक 10 ते 12 वर्षानंतर आपल्या अंबरनाथ शहरात भेटला आहे। स्टाउट सँड स्नेक आणि जाड रेती सर्प असं त्याचं नाव आहे। तर हा साप खूप दुर्मिळ आहे आणि ही जी गोष्ट आहे ही आमच्या सर्पमित्रांसाठी सर्वांसाठी एक आश्चर्यजनक आणि आनंदाची गोष्ट आहे की एवढ्या वर्षानंतर हा साप आम्हाला भेटला आणि ह्याच सापाला आता आम्ही यांच्या जाती नष्ट नाही व्हाव्यात त्या उद्देशाने आम्ही बरेच वर्ष अंबरनाथमध्ये कार्य करत आहोत आणि या सापांना आता आम्ही ह्या सापाला वनविभागाच्या अंडर आम्ही देणार आहोत आणि याचं रजिस्टर करून याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर।